पिंजरा पिंजरा रे। आई आनंदी कुठे आहे ग? आई आनंदी तुझ्या बरोबर होती ना? कुठे आहे ती? स्वयंपाकघरात असेल बघ, आवराआवरी करते. ए आई काय ग, काय झालंय? काय नाही, असंच 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 डोळ्यातनं पाणी आलंय. हे बघ, डोळ्यात काहीतरी कचरा गेला वगैरे मला काही सांगू नकोस. खरं सांग मला काय झालंय? काही नाही रे. आई हे बघ, मी ना तुला तात्यांची बोलणी खाताना पाहिजे. वेळ प्रसंगी तात्यांनी तुझ्यावर हात उचललाय तेही पाहिलं. तेव्हा सुद्धा तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं नव्हतं. मग आता काय झालं मला सांग ना खरं खरं. नारायणी आपल्याशी खोटं बोलली. खोटीच आशा लावली तिनं मला नातवाची. ती आपल्या घरातनं निघून गेली र. पण या समध्या आठवणी कशा जाणार? ही होईल, सगळं व्यवस्थित होईल. टाइम इज द बेस्ट मेडिसिन. वेळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध असतं. पण ही खोटी आशा लावली र तिनं मला. मला वाटलं होतं आता या घरात पाळणा हलल, घराचं गोकुळ होईल. पण समद संपलं बघ. हे इनलेलं स्वेटर बघितलं आणि समद आठवलं मला. तू ना उगाच वाईट वाटून घेतेस. तुझा हा स्वेटर अजिबात वाया जाणार नाही. माझी समजूत काढण्यासाठी नाही ना बोलत हीर. अगं समजूत काय काढीन मी तुझी? आणि मी काय समजूत काढणार आहे तुझी? जिने मला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, पाटीवरचं पहिलं अक्षर मी जिच्या मदतीने गिरवायला शिकलो, तिची समजूत काढणार आहे मी? तू हा स्वेटर नीट जपून ठेव, कधी ना कधीतरी उपयोग होईलच ना याचा. खरंच हीर, मला लई हौस आहे बघ नातवाची. म्या काय काय ठरवून ठेवली. तुझी हौस नक्की पूर्ण होईल. तसे आनंदी आणि मी ठरवलंच. एक मुलगी दत्तक घ्यायची, त्यानंतर एक मूल जन्माला घालायचं. मग मुलगा किंवा मुलगी काही चालेल. हे बरं आहे रे तुमचं. पण मग तुला मुलगीच झाली तर मग 2-2 मुली होतील की घरात? होऊ देत की 2 मुली, मला चालतील. हो, तुम्हाला लाख चालतील हो, आम्हाला चाललं पाहिजे ना. का पण मी काही चुकीचं बोललो का तात्या? चुकीचं पाहिजे. उद्या तुम्ही म्हणाले या घरात लोकपाल बिल आलं पाहिजे, येणार आहे का ते? पण मला सांगा, या घरात 2 मुली का नाही येऊ शकत? 2 पंते लावल्या, अरे वंशाचा दिवा कधी लावणार? वंशाचा दिवा? मला एक सांगा तात्या, काय करतो हा वंशाचा दिवा? करतो म्हणजे तुम्ही आम्हाला विचारतोय, तुम्ही विचारतोय करतो काय म्हणून? हो, तुमच्या सगळं नाव रोशन करतो. म्हणजे आई वडिलांचं नाव अमर करतो, खानदानाचं नाव अमर करतो. अच्छा, मला एक सांगा तात्या, तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव माहितीये? माझ्या वडिलांचं तुम्ही विचारता म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव काय? नाव म्हणजे महिपतराव. त्यांच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या आजोबांचं? काळ भैरव. पणजोबांचं? महिपतराव काळ भैरव. हा, माळसा कान. खापर पणजोबांचं? माळसाकांचं. अरे ते कोण लक्षात ठेवते, ते नाही माहिती. घ्या, हे असले वंशाचे दिवे. स्वतःच्याच मागील 4थ्या पिढीचं नावच माहिती नसतं यांना. पितृ पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालायचं, अरे पण त्यांचं नावच माहिती नाही. मला सांगा काय करायचं मग असले हे वंशाचे दिवे? पण आमची एवढी मोठी विस्टेट आहे, त्याला वारस नको. हे बघा ना, त्या लायक माणूस स्वतःची संपत्ती स्वतः तयार करतो, स्वतःचं असं एक स्थान निर्माण करतो. पूर्वजांच्याच कमाईवर बसून खाणारी वंशावळ करायची तरी काय? तुमच्याशी वाद घालणं ब्रह्मदेवाला पण शक्य होणार नाही. आम्ही तो कोण पामर, पण आम्ही पुढे बोललो नाही याचा अर्थ तुमचं म्हणणं आम्हाला पटलं असं होत नाही. जाऊ दे, आम्ही आमची स्वप्न गजाकडनं पूर्ण करू. तो आमचं बोलणं डावलणार नाही.
आमच्या तोला मोलाच्या खानदानात त्याचं लग्न करून देऊ, त्याला आवडणारी पोरगी बघू त्यासाठी, आणि त्याच्या मुलाला आम्ही आमच्या अंगा खांद्यावर खेळवू. तात्या देशमुखाचं नाव काढलं पाहिजे त्यानं. भाऊजींशी बोलल्यानंतर तुझंच बरोबर आहे असं वाटायला लागलंय मला. तू बोललीस का त्याच्याशी काही? भाऊजींना असं वाटतंय की सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच होणार आहे. बरं तात्या लग्नाला नाही म्हणाले तर काय करायचं याचाही विचार केलेला नाहीये त्यांनी. पिंजरा